श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आदि औषध करा उघडून ठेवतो फक्त फोन तुमचं सकाळी लवकर जाणार असेल तर असं दर्शन करून जाते बाकी सकाळ टाकले ना त्यावरती करतो आम्ही एक कवच उघडू नका हो सकाळी आले तिथे वेळेस चमचा
समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई आदि तूच अंती तूच तूच सर्व ठाई ओम केशवाय स्वाहा अच्युताय नमः वेन्द्राय नमः हरये नमः विष्णुपरमात्मने नमः प्राणायामः प्रणवस्य परब्रह्म ज्योतिरसमृतं ब्रह्म श्रीमन्महागणाधिपतये नमः महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः काले सुमुहूर्तवत्र भवन्तो भ्रवन्तो मुहूर्तवस्तु हस्तेगतं दज्जाकपिलोक जगन्नकः जगडो विघ्ननाशगणाधिपः यक्षो भालचन्द्रभजातनः वाजदेवानि नामानि अपटे गृणीयादपि विवाहे च प्रवेशे नरकमे स्वामे जडैदेव विघ्नतस्य अजायते ब्राह्मणधरं देवं शिशुवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये मङ्गले शिवे सर्वार्थसाधिके गौरी नारायणे नमोऽस्तुते सर्वकार्येषु न श्रीशा मङ्गलम् ईशा प्रदेशस्वल्पान् मङ्गलाय नमो हरिः लग्नं सुदनन्तरेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे गौरीवस्मरामि कामस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां प्राजयः ईशामिन्दवनश्यामो हृदयस्थो जनार्दनः गुरुं भानं ब्रह्म विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणम्यो सर्वकार्यार्थसिद्धये सदातु सिद्धर्ते पूजितो यस्राश्रये सर्वविघ्नहर्तस्मै गणाधिपतये नमः आरम्भकार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वराः देवादिनन्दनन्दित्यं ब्रह्मेशान जनार्दनः योगेश्वर कृष्णो यत्र पार्थधनुर्धरः श्रीविजयो ध्रुवाणि निर्मतिर्मम चिन्तयन्तो मामे जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् तद्रावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगच्चकरणं जैव सर्वं विष्णुमयं जगत् सर्वाचार्यवर्णमानेवं विशेषविदिष्टायां शुभविधात्यर्थम् अस्माकं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य विजय आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं मम कुटुंब उपरि अखंड कुलस्वामिनी कुलदेवता आराधित सद्गुरु देवता कृपादृष्टि कृपाछत्र कृपावरद कृपाशीर्वाद प्राप्त प्रीत्यर्थे मम मनसि इच्छित चिंतित मनोवांछित मनोकामना परिपूर्ण हेतवे सकल अनिष्ट ग्रहपीडा दोष निवारण पूर्वक मम वास्तु मध्ये सदा सर्वकाल धनलक्ष्मी संतानलक्ष्मी कारुण्यलक्ष्मी अन्नपूर्णा देवता वास प्रदीर्घ काल पर्यंत अभिवृद्ध्यर्थं सकल वास्तुदोष निवारण पूर्वक कुटुंब मध्ये एकमेकात प्रेम भावना
उत्तरोत्तर अभिवृद्ध्यर्थम उद्योग व्यवसाय मध्ये दिने दिने अधिक लाभ उत्तुंगादि उत्तुंग यशकीर्ति गुणगौरव दशविध लक्ष्मी कृपा प्रसाद प्राप्त्यर्थम मम जन्म जन्मांतर सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवता चरण कमल पादुका सेवा भाग्य प्राप्त प्रीत्यर्थे सद्गुरु सेवा कार्य मध्ये अहंकारादि षड्विकारादि दोष निवारण पूर्वक आचंचल गुरु भक्ति प्राप्त प्रीत्यर्थे मम स्वगृही सद्गुरु आगमन प्रीत्यर्थे चरण कमल पादुका उपरि नानाविध द्रव्येन अभिषेक सेवा सहित नैवेद्य संतर्पण नानाविध भक्त भोजन अन्नदानादि सेवा कर्म अहम कारिष्ये तत्रादो निर्विघ्ननायका गजमुखा भक्ता मुरयामि वाळताने सेवा करुणाय दाने अन्यायमध्ये कोट्यानुकोटी सूर्यकोटी समप्रभा प्रार्थना प्रभा नमस्करोमि ओम पुरुषेता समुद्रवसने देवे मंडले विष्णुपते नमस्ते बालकर्यमपदे नमः समर्पयामि कलशार्चनम् आकलशे सुधावते पवित्रे परिशिष्टते उक्तैर्यज्ञेषु वर्धने गंगे जमुने देव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जले सन्निधमे कुरु श्रीवर्णाय नमः सकल पूजार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि अपां श्रीवर्णाय प्रचोदयात् आज्ञाय विद्मे पापमानाय निमित्तन्नो शङ्खप्रचोदयात् नमस्करोमि ओम अग्निं दूतं वृणीमहे भूतारं विश्ववेदसम् अस्य यज्ञस्य दुर्गुणं वैश्वानराय विद्महे आदिनाय धीमहि अग्निनारायण प्रचोदयात् सकल पूजार्थिकं अक्षरपुष्पं समर्पयामि प्रार्थना श्रीमाय नमः लोकपालाय नमः मधुरमणे नमः नमः लोकपालाय नमः मधुरमणे नमः लोकपालाय नमः मधुरमणे नमः वायुदेवाय नमः लोकपालाय नमः वायुदेवधर्मणे नमः नमस्करोमि पवित्र पवित्र वा सर्वावस्थां गतो विवाय यस्मै पुण्डरीकाक्षं वायायन्दे सर्वं श्री पूजाद्रव्याणि आत्मानं च संप्रोक्षयेत सर्वांनी हात जोडा सर्वांनी हात जोडून स्वामी महाराजांचं ध्यान करा प्रार्थना करा म्हणत करा स्वामी महाराजांची श्री स्वामी समर्थाचं जप प्रार्थना करा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमः अखिलानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः गोपालकृष्ण भगवान् की जय समर्पयामि सद्गुरु श्री स्वामी समर्पयामि नमः पादयोः पाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि मुखे आचमनीयं समर्पयामि स्नानं समर्पयामि आत्मनिष्ठामयोः वस्तानमूर्ते ददातराय दक्षिणे आश्रममार्गस्य भागीयते हनः उषश्रीरमादरात् अस्माकं आभोजन यथा जनः समर्पयामि पंचामृतैस्तवैश्वेन ॐ आप्यायस्वतमेतुले विश्वदस्समवृष्णीयम् भवाजत्सन्दरे ॐ दरिद्रावन्नाकादशं दश्मरस्वज्वाजिनः सुरभिः ॐ
तयोनिर्कृते गुणोपदमस्थान अनुष्मदमानि स्वाहा मृदमदमक्षव्यम् रथवातारुताजते मनुष्यं दिगिन्दवः वाधीर्वासङ्गोदगीः मदमत्तमदां राजरक्षां नित्यविष्टां वरेजनीं ईश्वरीं सर्वभूतानां दाम्योपवेद्रियम् ॐ योपां पुष्पवेद पुष्पवान् प्रजावान् पशुवान् भवति चन्द्रमावाकां पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पशुवान् भवति पुष्पोदकस्नानं समर्पयामि सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरुचरणारविन्दाभ्यां नमः ॐ हिरण्यवर्णां सृजपाककाय सुजातकष्टमेयास्मिन्द्रः अग्निर्याजन्तरेरेणवासनः पश्यद्यस्योनाभवन्तो हिरण्योदकस्नानं समर्पयामि सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरुचरणारविन्दाभ्यां नमः ॐ मानस्तोके तनयायै महे दन्नो विष्णुप्रचोदयात् पुष्पाञ्जलिं समर्पयामि प्रार्थनापूर्वकं श्रीफलं समर्पयामि सर्वांनी हात वरती करा आरती घ्या अवधूत निंदन श्री गुरुदेव महाराज स्वामी समर्थ महाराज की जय नारळ हातात घ्या बडबड प्रार्थना करा ते पलीकडे बसलेल्या प्रार्थना करा तुमच्या मनातली मनोकामना महाराजांना सांगा जन्मजन्मांतर तुमची सेवा करण्याची बळ बुद्धी ताकद आम्हाला द्या जन्मजन्म सेवा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त होऊ द्या काकू ओ काकू मोबाईल ठेवा प्रार्थना करा फक्त आता ती लोक फालतू गोष्टींकडे लक्ष देऊ नका देवांना सांगा आमच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये येणारे संकट असतील दुःख असतील क्लेश असतील ते तुमच्या कृपा आशीर्वादाने निवारण होऊन भविष्यामध्ये सुख शांती समाधान लाभावे जन्मजन्मांतर तुमची सेवा करण्याची बळ बुद्धी ताकद आम्हाला द्या जन्मजन्मी सेवा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त म्हणून देवांना प्रार्थना करा काही चुकत असेल तर क्षमा असावी म्हणून देवांना प्रार्थना करा मनामध्ये काही अडचण असेल दुःख असतील तर मनातल्या मनात महाराजांना सांगा इदं मलमया देवा साबिनो वदनस्वं मानेने तुलावासिनं भवेनं भजन्मने भवेन भवतं सर्वं त्रैलोक्यं जगदागमनस्वात् परमदाने नागपराजमनोदः भगवानस्य वदते धर्मकामना सिद्ध्यर्थं श्रीफलं समर्पयामि प्रार्थना झाली असेल तर सर्वांनी म्हणा रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो देहि धनम देहि सर्व काम्यांश्च देहि मे प्रसन्नो अति प्रसन्नो सुप्रसन्नो वरदो भव तुझ स्वामी समर्था काय सांगू आता आमची सर्व चिंता असू द्यावी प्रार्थना पूर्वकं श्रीफलं समर्पयामि गुरुजी ठीक
Thank you.
श्री स्वामी समर्थ असा मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेवायचं. ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. दानवे मुहुर्मनवे दनेरम भगवदरक्षावदाने गुरुश्री देवान गोत्वाधर्मामाहि गुंसेर मदमनीषे मदमनीषे मदवक्षामि मदमनीष्यामि मदमनीं देवेभ्यो राजमुद्रादिसंयद्रेण्यां मनश्रे भक्तं देवा वन्दशोभाय वितरं वदन्तु. ओम शान्ति शान्ति शान्ति. ओम नमो भगवते रुद्राय. ओम नमस्ते रुद्रमन्यभूतदेशने नमः. नमस्ते सुरन्मने बाहुभ्यां नमः. या देशुश्चिरतमा शिवं बभूवते नमः. शिवाय द्रव्याय तलदयाय रुद्रोडय. या ते रुद्रशिवातनो घोरा पापदाशिने. अयानस्मरणानन्दमया गिरिशन्दाविजावतीः. या विजङ्गिरिशन्दहस्ते विवर्षस्तवे. शिवाङ्गिरतृतां गुरुवाहिकं श्रीरविशनञ्जनदा. तथा प्रथमादेव्या विजगा. अहीकस्य सर्वाण्यं हयन्तर्वाश्रयाधान्यः. असो यस्ताम्रोदवभृसुमङ्गलः. एकीनामुमृद्राविदो दीक्षितृदा सहस्रशो वैशाखुमहिनानि तृष्टोमृडयादिनः. नमस्तनेकग्रीवाय सहस्राक्षाय मेषे. एषम्भवे नमः. नमस्ते अस्तुलक्ष्मन्विश्वेश्वराय महादेवाय त्रयम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाय रुद्राय नीलकण्ठाय प्रत्यञ्जयाय रमेश्वराय सदाशिवाय शङ्कराय श्रीमन्महादेवाय नमः. नमो हिरण्यवाहवे सेनान्ये दिशाञ्जपतये नमो नमः. वृक्षेभ्यो दिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः. स्वस्मिन् हर 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 नमः. सोमाय च रुद्राय च नमः. ताम्राय च अरुणाय च नमः. शङ्काय च पशुपतये नमः. राय च भीमाय च नमः. अग्रेणाय च दूरेवलाय नमः. हस्ते गणेशे च नमः. वृक्षेभ्यो दिकेशेभ्यः पशूनाय नमः. शम्भवे च नमः. हरवे च नमः. शङ्कराय पूर्णे च नमः. परणाय च नमः. सत्याय च नमः. गुरुनानाय च भीमते च नमः. खिलते च प्रकृते च नमः. भक्तिकेभ्यो नमः. भक्तिकेभ्यो नमः. भक्षेनकेभ्यो नमः. विष्णुभक्तेभ्यो नमः. निहतेभ्यो नमः. विरक्तेभ्यो शान्तिञ्जनामुद. यावे रुद्रशिवातनो शिवा विश्वाहवेतुले. शिवाय नमस्ते जयानो प्रदीपते. इमाकं रसराय नमस्ते वर्धने. श्रीवीराय प्रभरामहे मतिम्. यथा दर्शमसर्पिपदे जलिष्पदे विश्वं वृष्टं ग्रामे अस्मदानं मुडानोर्गतो नाम यस्कृते क्षेत्रीराय नमः विधेमते. छन्दयो चमनोदरे दानिरश्यामदव्रतपणेतौ. मानं महान्तमतमानोर्भकं मानवक्षन्ततमानवक्षणं. मानवरेकितरं नोदनादरं प्रियामानस्तु नवो रुद्ररिषः. मानसोकेतनयेमान आयुष्मानो घोषमानश्रीश्रीरिषः. वीरान्मानो रुद्रभामितो रविर्मन्तो नमः विधेमते. आराग्रे भोग्नौ तमोर्गेणीराय नमस्ते.
वेदयस्तु रक्षाजनो हरिरे उमयदानतमयच्छद्विदः प्रथम कर्ततम युवानं प्रकन्नखेमपभक्तनुक्रम पुराजनित्रयन्द्रस्तवानोऽन्यं देस्मन्निपबन्धुसेनाः हरिणोद्रस्य हेतुर्वणत्वकल्लेषु चतुर्विदर्घायो अमस्तिरामकवद्भक्तनश्वमेघवद्वोगायतनयाय मृडया वेदश्चनशुभदवशोनसमनभवा परमे वृक्षयाय नन्विधाय कृत्यमसाना जलपनाकमे प्रदाकहे विकृतविदवहेतुर्मस्यस्तु भगवः यास्ते तद्रुगमहेतयोन्यस्मन्निपबन्धताः सहस्राणि सहस्राभावोत्तरहेतयः तासामीशानो भगवत्पराजया महारुहे सहस्राणि सहस्रजय वस्राणि भौम्याः मेषाकुचोत्रयोदे हनुमानि जपदे नमो रुद्रेभ्यः ये पृथिव्यायेन्द्रिक्षये शामन्नं वादो भजमिषमतेभ्यो जलनाये दक्षिणाग्रहे यज्ञज्योतिर्योर्दासेभ्यो नमस्ते नो प्रयन्तुदयं निष्मयष्टनो दुष्टर्षभवजिरे विद्मया ब्रह्मादश्रेर्तत्त्वया त्वजाष्टमित्रं मन्दरे वसुदानो तत्पत्यविनोलमेधे मेधाम इन्द्रोल्लाम मेधाम देवे सरस्वती मेधाम मे अश्विना भावां भक्तां पुष्करस्रजा अप्सरा कृतया मेधा गन्धर्वे कृतयं मनः दैवे मेधा सरस्वती सामां मेधा दुरभिर्दुषता गुस्वाहा आमां मेधा दुरभिर्विश्वरूपा हिरण्यवर्णा जगदेजगम्या ओजगते पयसा विन्मृणाना सामां मेधा दुप्रतीकादुषन्दां मय प्रजामय यज्ञस्तेजो दधातमय मेधां मय प्रजामयेन्द्रियन्द्रियं दधातमय मेधां मय प्रजामय सूर्याभाजो ददातु हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंसः प्रचोदयात् ॐ हिरण्यवर्णां वर्णजगत्प्रजां पुण्डान् हिरण्मये लक्ष्मीं जातवेदो महावः महावः जातवेदो लक्ष्मीवरपकामिनी यस्यान् हिरण्यवन्देयं कामिष्टं पुरुषानहम् सर्वत्र स्वरूपाय सर्वबलवरूपाय ओम नमो महासंसाय स्वाहाय विद्महे त्रिपुत्राय धीमहि तन्नो प्रचोदयात् ओम विद्महे विष्णुवादकाय धीमहि तन्नो स्वामिनाथ प्रचोदयात् नमः पार्वती पदे शिव हर हर
याले कराने प्रसाद द्यावा
काय देव दूरलोटो आपुल्या मुलासे छत्र तुमचे जया बालकाशी आता घट्ट तुझ्या पदाला उदेशील चरणाला भाव यावे असे तळमळीचे परिपूर्ण कल्याण सकल या जीवाचे बाळबाही तुझी वाट देवा नका वेळ लावो कृपाहस्त देवा पूजनाचे असे दिव्य ठेवा असो माझी अंतरी स्वामी देवा माझी अंतरे स्वामी देवा देव देवता हो देव
गोविंद
वक्रतुण्डाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् वक्रतुण्डाय विद्महे विष्णुपादकाय धीमहि स्वामिनाय प्रचोदयात् वेदोक्तं पुष्पाञ्जलिः समर्पयामि योगरट्टव गानि गानि जवापानि प्रकृतानि जातानि वरदन्ते प्रगणं पदे पदे अस्नाजात्मप्रदर्शनं बाबकर्मानं बाबात्मा बाबसंभवात् रायमं कृपयाले दाजनागतवत्सलानि धारणनादे कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर संकल्पनमनकामना सिद्धर्थं आननादे नानाविध परिमलधर्मः वचन सद्गुरुश्री स्वामी अमृतगुरुश्रीनारविन्दो प्रियता नमः प्रियतो भवतो प्रार्थनं सगळ्यांनी हात जोडा स्वामी महाराजांची प्रार्थना करा स्वामी महाराजांना सांगा आजच्या सेवेमध्ये काही चुकलं असेल स्वामी महाराज ती क्षमा करा माझा भाव गोळा आहे तो सिद्धीस न्या सदा सर्वदा तुमचा मंगलमय कृपाशीर्वाद कृपाछत्र माझ्या कुटुंबावर होऊ द्या असं सेवा करण्यासाठी मला बळ बुद्धी ताकद प्रदान करा आणि जन्मोजन्मी तुमच्या सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त करा अशी सगळ्यांनी स्वामी महाराजांची प्रार्थना करा सदा सर्वदा योग तुझा घडावा कारणे देव माझा घडावा उपेक्षू नको गुणवंता रघुनायका मागणे समर्था जपहा स्मरता समर्थ शांती आली चित्ता जन्मोजन्मी घडावी सेवा जन्मोजन्मी घडावी सेवा हीच आस गुरुराया हीच आस गुरुराया नको 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 महामाया Thank you.
स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ जन्मतालिका श्री समाधी मंदिर या ठिकाणावर आलेले आहे. स्वामी महाराजांचे परमभक्त परमशिष्य श्री चोळप्पा महाराज यांना प्रासादिक रूपाने या पादुका स्वामी महाराजांनी स्वतः दिल्या आहेत. 21 वर्ष महाराजांनी श्री चोळप्पा महाराजांच्या घरी वास्तव्य केलं आणि त्याच ठिकाणी स्वामींनी 1878 साली श्री चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये स्वामी महाराज समाधीस्थ झाले. तर जरा बाहेरच्या पोरांना मी तिकडे घेऊन जाणार. आवाज जरा माझा बसला ऑलरेडी, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर गुरुचरित्रामध्ये दत्त महाराजांनी या कलियुगाच्या बद्दल जे आपल्याला सांगितले की कलियुगामध्ये कशाची भक्ती केली पाहिजे, तर कलियुगामध्ये सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे. जसं गुरु ज्ञान देतात तसं सद्गुरू आत्मज्ञान देतात. आत्मज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर जीवनातल्या सगळ्या दुःखांचा क्लेशांचा नाश होतो. म्हणून सद्गुरूंची सेवा ही महत्वाची असते. काय कुठली गोष्ट योगायोगाने होत असते. आता जसं विशाल गुरुजींनी मगाशी सांगितलं की 16 वर्ष ना 16 वर्ष तुम्हाला महाराजांच्या पादुका येण्यासाठी वाट बघावी लागली. छोटीशी गोष्ट आहे. बडोद्याचे श्रीमान राजांनी स्वामी महाराजांना आणण्यासाठी चोळप्पा महाराजांना सांगितलं आणि तुम्हाला जहागिरी देतो म्हणून सांगितलं. काय आता चोळप्पांच्या प्रेमापोटी महाराज मेनेमध्ये बसले आणि बडोद्याला गेले. बडोद्याला गेल्यानंतर मेना खाली ठेवल्यानंतर स्वामी महाराज त्याच्यातनं अदृश्य आले, अक्कलकोटला येऊन परिस्थिती झाली. त्यावेळी स्वामी महाराजांनी सांगितलं की हम किसी के ताबेदार नाहीये. महाराजांना कोणी ताब्यामध्ये ठेवू शकत नाही. श्रीमंत मालोजी राजे भोसले अक्कलकोटचे राजे स्वामी महाराजांना भेटायला आले. कशावरनं आले तर हत्तीवरनं आले आणि हत्तीवरनं आल्यानंतर स्वामींना नमस्कार केला तर स्वामींनी त्यांच्या सगळ्यांना प्रारंभिक माहिती आहे की नाही. त्यावेळी स्वामींनी सांगितलं की तू मला काय देणार. आपण स्वामींना काय देऊ शकतो का, बरोबर की नाही. तू मला काय देणार, तुझं राज्य माझ्या लंगोटी एवढे सुद्धा नाही. स्वामींनी जीवनामध्ये भरपूर भक्तांनी स्वामींना भरपूर काही दिलं. कुणी वस्त्र दिली, भरजरी वस्त्र दिली, अमुक तमुक भरपूर काही दिलं. पण महाराजांनी ते प्रेमापोटी घेतलं, घातलं आणि पुन्हा लंगोटीवरच राहिले. आहे का नाही. कटीला लंगोटी हातामध्ये गोटी, स्वामी माझा जगजेटी, असं स्वामींचं वर्णन आहे. म्हणून कलियुगी तारक निर्धारी स्वामी माझा सगुण अवतारी, जगतारा वया निर्धारी सृष्टीवरी पाहला. म्हणजे स्वामी महाराजांनी सगुण रूपाने अवतार घेतला. स्वामी महाराज प्रकट झाले. दत्त संप्रदायामध्ये पादुका पूजनाला अनन्य साधारण महत्व आहे. तुम्ही कुठल्याही दत्तांच्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पादुका दिसतील. गाणगापूरला काय आहेत, निर्गुण पादुका आहेत. कुरवपूरला गेल्यात करुणा पादुका आहेत, विमल पादुका आहेत दरसोबाच्या वाडीला. आहे की नाही. तुम्ही कुठल्या औदुंबरला जा तिथं पादुका आहेत. प्रत्येक ठिकाणी पिठापूरला जा तिथं सुद्धा काय आहेत, पादुकाच आहेत. मात्र अक्कलकोटला याल तिथं काय आहे, तिथं समाधी आहे. स्वामी महाराज स्वतः समाधीमध्ये स्थित आहेत. स्वामी महाराजांनी 1878 साली श्री क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये काय घेतली, समाधी घेतली. खूप लोकांना माझं नाही चोळप्पा महाराजांचा वाडा माहीत नाही. लोक अक्कलकोटला येतात आणि अक्कलकोटवरनं तसंच बाहेरच्या बाहेर निघून जातात. वटवृक्ष मंदिर सगळ्यांना माहिती आहे, पण स्वामी महाराज ज्या समाधीमध्ये बसलेले आहेत ती समाधी स्थान माहीत नाहीये.
भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायातला 21वा श्लोक आहे. अनन्या चिंतयन्तो माये जना पर्युपासते तेषाभि नित्याभियुक्तानां योगक्षेम महाम्यहम. जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि सगळ्या भक्तांना सांगितलं की जो अनन्य भावाने मला शरण येईल. देवाकडे जाताना काय पाहिजे तर भाव पाहिजे. मग तो भाव कसा पाहिजे तो शुद्ध भाव पाहिजे. बरोबर की नाही. म्हणून माऊलींनी सुद्धा हरिपाठामध्ये सांगितलंय भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती. बरोबर की नाही. जिथे भाव नाही तिथे देव नाही. मग जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. मग ज्याच्या मनामध्ये जशा पद्धतीचे भाव असतात तसे त्याला जीवनामध्ये अनुभवच येतात, चमत्कार घडत नाही. म्हणून दत्त महाराजांनी सुद्धा गुरुचरित्र सांगितले या कलियुगामध्ये कुठेही चमत्कार नाही. आणि जर तुम्हाला मला पाहायचं असेल तर जेते जेते गुरु भजन तान मान धरून तयाच्या घरी राहीन आवडीने. असं दत्त महाराजांनी गुरुचरित्रात सांगितलं. जो कोणी मला मनापासून हाक मारेल त्याच्या घरी मी येईल. मग तुम्ही तुमची हाक महाराजांनी ऐकली म्हणून महाराज तुमच्याकडे आज सेवेसाठी आलेले. तर पूर्वी महाराज असताना स्वतः महाराज ज्या ज्या ठिकाणी महाराजांना बोलवायचे गुरुपूजनासाठी अशा पद्धतीचं गुरुपूजन महाराजांचं व्हायचं. मग महाराजांनी समाधी घेतल्यानंतर तुमच्यासारखे जे भक्त आहेत जे स्वतःहून बोलवतात त्यांच्या घरी असा कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक स्वामी समर्थ भक्तांना दत्तचा प्रयत्न भक्तांना स्वामी महाराजांच्या मूळ चर्मपात्रांचं दर्शन घडावं, गुरुपूजनाचा त्यांना सुद्धा लाभ मिळावा. आज नाझरेकर कुटुंबाच्या वतीने तुम्ही सगळेजण इथं बसलात. प्रत्येकाची एक वेगवेगळ्या पद्धतीची सेवा असते. स्वामी महाराजांना सेवेकरी आवडतात, सेवा करणारी माणसं आवडतात. आलं का लक्षामध्ये. लोक मंदिरामध्ये काय पाहायला जातात तर व्यवस्था पाहायला जातात. तर मंदिर हे व्यवस्था पाहण्याचं ठिकाण नाही तर अवस्था बदलण्याचं ठिकाण आहे. आलं का लक्षात. लोक बघितलं का काय जर त्या मंदिरामध्ये कमी पडलं ना अरे काय मंदिराची व्यवस्था आहे का म्हणतात की नाही. खरं सांगा तिरुपती बालाजीला लोक बालाजीचं दर्शन नाही घेत. बालाजीच्या अंगावरचं काय बघायला जातं सोनं बघायला आहे की नाही. इथं विजय गुरुजींच्या पण अंगावरचं लोक आता सोनच बघतात. मग अवस्था बदलायची का व्यवस्था बघायची ह्याला महत्व आहे. बरोबर की नाही. तर तिथली व्यवस्था बघायला मंदिर तीर्थक्षेत्राला कधी तुम्ही जाल तर तिथली व्यवस्था बघण्यासाठी जायचं नाही. जरी आपल्याला त्रास झाला तुकोबारायांनी सांगितलं तुटो हे शरीर फुटो हे मस्तक नामाचा गजर सोडू नये. तुकोबारायांनी एवढं सांगितलं म्हणून ते संत झाले आहे की नाही. मग सोळप्पा महाराजांनी सुद्धा महाराजांची सेवा केली. अनेक गोष्टी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडवल्या, चमत्कार घडवले. स्वामी महाराजांनी सोळप्पा महाराजांची भक्ती पाहून त्यांनी विचारले की तुला काय पाहिजे. कधी पण भक्तांच्या मनातलं ओळखणारे देव असतात आहे की नाही. मग महाराजांनी सोळप्पा महाराजांनी जीवनातलं भौतिक जीवनातलं काय मागितलं नाही. आपण काय म्हणलं असतं जरा मस्तपैकी बंगला वगैरे होऊ द्या, मी या फ्लॅट मध्ये राहतोय ना तर मला एखादा मस्तपैकी डुप्लेक्स फ्लॅट पाहिजे. आपण अपेक्षा वाढत जाते. अशा अपेक्षा आपल्या वाढत जातात. ए बाळा इकडे बघ माझ्याकडे हात जोड, डोळे बंद कर. तर लौकिक भौतिक सोळप्पा महाराजांनी काही मागितलं नाही. तर त्यांनी काय मागितलं की आई तुम्ही आमच्या घरामध्ये समाधीस्थ व्हा आणि माझ्या पुढच्या पिढीने तुमची सेवा करावी. एवढे स्वामी महाराजांनी मागितलं सोळप्पा महाराजांनी. आपण भरपूर काय मागितलं असतं पण सोळप्पा महाराजांनी जीवनातलं भौतिक जीवनातलं काहीही न मागता अध्यात्म जीवनातलं, अध्यात्म या शब्दाचा अर्थ आहे आत्म अध्ययन. म्हणजे ज्याला स्वतः कळला तर तो स्वामी महाराजांना ओळखू शकतो. म्हणून स्वामी महाराज म्हणतात मीपणा सोडा मोठे व्हाल आहे की नाही. म्हणजे ज्याच्याकडे मीपणाची बाधा मी तू पणाची झाली बोळबन. कशामध्ये कुठल्या आरती ते आठवा लवकर दत्त महाराजांच्या आरतीमध्ये दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. मग ध्यान लागलं तर मन कसं पाहिजे हरपलं पाहिजे. लोक म्हणतात मी 2 तास ध्यान केलं. कसं कळलं. त्याचं मन हरपल्यानंतर ध्यान केल्यानंतर त्याला काही कळलं नाही पाहिजे. जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला ही मितूपणाची जी बाधा आहे ती आपल्यातनं निघून जाईल. बरोबर की नाही. अशा पद्धतीचं स्वामी महाराजांचं आज तुमच्याकडं विशाल गुरुजींच्या माध्यमातून आणि नाझरेकर फॅमिलीच्या माध्यमातून आलं. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही असं चांगल्यातला चांगला कार्यक्रम करा. पुढच्या वर्षी स्वामी यागाचं नियोजन करा. काय विशाल गुरुजींना सांगून स्वामी याग मोठा याग करू आपण छानपैकी. जे जे आवडती सेवा आहे देवाला देणं, यज्ञ भवती पर्जन्य, अग्नी दूतो पुरोहित हा आपल्यातला देवातला दूत अग्नी आहे. अशा पद्धतीने स्वामी महाराजांच्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जी काही सेवा वाटेल ती तुम्ही नक्कीच विशाल गुरुजींना सांगा. तुम्ही जर कधी अक्कलकोटला आलात तर महाराजांनी 1878 साली समाधी घेतली. समाधी घ्यायच्या आधी स्वामी महाराज ज्या खंडोबा मंदिरामध्ये बसले होते. सोळप्पा महाराजांचं कुलदैवत आहे खंडोबा.
तिथल्या मूळ मूर्त्या त्यांनी आणल्या. स्वामी चोळप्पा महाराजांच्या पत्नीला काशी पाहायची इच्छा झाली. ज्या शिवलिंगावर स्वामी महाराजांनी चोळप्पांच्या पत्नीला काशी दाखवली त्या शिवलिंगाची स्थापना केली. श्रीपाद श्रीवल्लभांच्या मूळ चर्म पादुका आहेत. त्यानंतर मंदार गणेशाची स्थापना केली आणि मग महाराजांनी समाधीचे चित्र आले. चोळप्पा महाराज हयातीत असताना स्वतःच्या देखरेखीखाली स्वामींनी त्यांचा वाडा पाडून घेतला आणि समाधीची जागा निश्चित केली. अक्कलकोटला आल्यानंतर तुम्हाला चोळप्पांच्या वाड्यामध्ये विहीर दिसेल. स्वामी महाराजांनी वापरलेल्या वस्तू आहेत. खडावा आहेत, रक्तचंदनाचा त्रिशूळ आहे, महाराजांची चिंता आहे, अंगरखा आहे, त्याच्यानंतर चौरी दंड सगळं तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. जी विहीर तुम्ही पाहताय त्या विहिरीला पाणी नव्हतं कितीतरी वर्ष. चोळप्पा महाराजांच्या पत्नीने इच्छा व्यक्त केली आपल्या विहिरीला पाणी नाही. तेव्हा स्वामी महाराज स्वतः त्या विहिरीमध्ये उतरले आणि त्या विहिरीमध्ये जाऊन लघुशंका केली. तिथं कुशावर्ताचं त्र्यंबकेश्वरचं कुशावर्ताचं तीर्थ त्यांनी त्या विहिरीमध्ये आणलं. अक्कलकोटला किती दुष्काळ जरी आला तरी त्या विहिरीतलं पाणी आटत नाही. तुम्ही कधी गेल्यानंतर तुम्हाला दिसेल अक्कलकोट थोडासा दुष्काळी भाग आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण त्या विहिरीतलं पाणी कधी आटत नाही. ते पाणी नसून ते तीर्थ आहे कुशावर्ताचं. स्वामी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक लीला केल्या, भक्तांच्या अनेक परीक्षा पाहिल्या. आपण परीक्षेला पात्र होण्याकरता स्वामींची भक्ती करा. या ठिकाणी या ज्या पादुका आहेत त्या वर्षानुवर्ष जतन करून ठेवलेल्या आहेत. त्या पुढच्या पिढीला पाहता याव्यात, त्यांचं दर्शन व्हावं म्हणून पादुकांचं दर्शन घेताना कुणीही पादुकां स्पर्श न करता पादुकांचं दर्शन घ्या. त्याच्यावर काही हार फुलं पानं आणले असतील तुम्ही त्या खालच्या कवचावर तुम्ही व्हा, वरती काही वाहू नका. लांबून दर्शन घ्या. जीवन आपलं कृतार्थ करा. आणि अक्कलकोटला कोणाला यायचं असेल तर आमचे विशाल गुरुजींना तुम्ही कधी फोन करा 2 दिवस अगोदर येऊन. त्या ठिकाणी चोळप्पा महाराजांचे 5वे वंशज श्री वेदमूर्ती नितीन प्रभाकर गुरुजी यांच्या देखरेखीखाली त्या ठिकाणी तुमचा अभिषेक, पूजा, अन्नदानाची सेवा त्या ठिकाणी केली जाते. कोणाची इच्छा असेल की बाबा आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करायची आहे, आपला अभिष्ट चिंतन सोहळा ज्यावेळी असतो म्हणजे वाढदिवस असतो त्या दिवशी कोणाला काही सेवा करायची असेल त्या दिवशी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. कशा पायी सांगू तुला, कशा पायी सांगू तुला, ठावे सर्व काही आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई. ठेव हात डोईवरी शिणली रे काया, तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामी राया, जन्म स्वामी राया. पुन्हा तेच येणे जाणे तीच वहिवाट, पुन्हा तेच येणे जाणे तीच वहिवाट. चार मुक्कामाच्या पायी जगण्याचा घाट, चार मुक्कामाच्या पायी जगण्याचा घाट. चिते आधी चिंता जाळी लागल कळाया, तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामी राया, जन्म स्वामी राया. आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई. आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई. कशा पायी सांगू तुला, कशा पायी सांगू तुला, ठावे सर्व काही आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई. स्वामी